भारतीय संस्कृतीतील आहार बालकांचं सुदृढ आयुष्य घडवतं. डॉक्टर अतुल पाटील यांचं प्रतिपादन. नांदणी प्राथमिक आरोग्य केंद्रात बालकांची आरोग्य तपासणी शिबिर. लहान मुलांचा आहार व विहार या दोन गोष्टी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असून आईचं दूध हा सर्वोत्तम आहार आहे आणि औषध आहे. आपल्या शिरोळ तालुक्यात कुपोषणाचा आकडा सर्वाधिक असून तो कमी करण्यासाठी सर्वांनीच भारतीय संस्कृतीच्या आहाराचा अवलंब करणं गरजेचं आहे. चॉकलेट, गोळ्या, बिस्किट, कुरकुरे व बाहेरील तेलकट पदार्थच आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरत असून या सर्व गोष्टींपासून दूर राहणंच उत्तम आहे. भविष्यात बाळ सुदृढरित्या टिकवायचं असेल तर ऍडमिट करण्याचं प्रमाण कमी झालं पाहिजे. बदलत्या काळात लहान मुलांना टीव्ही व मोबाईलच्या व्यसनापासून दूर ठेवणं ही आज काळाची गरज बनली आहे, असं प्रतिपादन बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अतुल पाटील यांनी केलं. ग्रामपंचायत नांदणी, कॉपीएस हेल्थ केअर, रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळ, प्राथमिक आरोग्य केंद्र नांदणी आणि विद्यमान डॉक्टर्स या सर्व संस्थांच्या संयुक्त विद्यमानं येथे मातोश्री चिल्ड्रन्स क्लिनिकच्या माध्यमातून 0 ते 16 वर्ष वयोगटातील बालकांची मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झालं. यावेळी अतुल पाटील बोलत होते. सरपंच सौ संगीता तगारे, नांदणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शर्वरी इंगळे, रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळचे खजिनदार संजय शिंदे व सदस्य तसेच ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत भाट, पत्रकार राजीव कुचकर, सुनील क्षीरसागर, अमोल पाटील, कॉपीएस हेल्थ केअरच्या वतीनं सौ मीनाक्षी सुतार, सुमित पाटील, राकेश लांबेकर, मातोश्री चाइल्ड क्लिनिकमधील सौ प्राजक्ता कुरणे, शेख फारुख ममीन, कुमारी दीक्षा गंगधर, आफताब कुरणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करून आरोग्य तपासणी शिबिराची सुरुवात करण्यात आली. प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अतुल पाटील यांनी बालकांची आरोग्य तपासणी करत उपचाराबाबत मार्गदर्शन केलं. नवजात बालकांमधील जन्मजात विकार, काळजी व उपचार, लसीकरण नोंद, बालकांची वाढ व वृद्धी यासंबंधी संपूर्ण माहिती, वारंवार होणारी जुनाट सर्दी, खोकला यावर उपचार, वयात येणाऱ्या मुलांच्या समस्या व उपचार, वारंवार होणारे पोटाचे आजार व उपचार, कमी वजनाच्या बालकांची काळजी व उपचार, बालकांचे निरोगी आरोग्य सवयी व बालकांची वाढ याविषयी डॉक्टर अतुल पाटील यांनी मार्गदर्शन केलं. या आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.